आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार, शुभ सकाळ. विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भीमा खोऱ्यासह घाटमाथ्यावरती काल दिवसभरात मुसळधार पाऊस झालेला आहे. आज दिनांक 23 जुलैची नेमकी उजनीची स्थिती काय आहे याची माहिती मी आपल्याला देणार आहे. भीमा खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. कलमोडी धरण हे काल 100% भरलेलं आहे. या धरणामधून विसर्ग सुरू झालाय, तर उजनीच्या वर असल्यानं कुंडलिका नदीवरील वडिवडे धरण ही 100% भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामधूनही नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू झालाय. आज सकाळी उजनीची अपडेट आपण पाहिली तर उजनीची सकाळी पाण्याची जी स्थिती आहे ती उजनी धरणामध्ये एकूण 52.53 TMC इतका पाणीसाठा झाला असून अजूनही उजनी प्लसमध्ये येण्यासाठी 11.13 TMC पाण्याची गरज आहे. तर उजनी दौंडमधून येणारा विसर्ग हा काल सायंकाळच्या तुलनेत थोडासा वाढला असून आज सकाळी उजनी दौंडमधून 8,631 क्युसेस इतका विसर्ग येतो आहे. तो काल सायंकाळी 8,062 इतका होता. तर उजनीची टक्केवारी आपण पाहिली तर -20.77% पर्यंत उजनीची पाणी पातळी आलेली आहे. काल दिवसभरामध्ये उजनीत 1.54 साधारणतः 1.5% पाणीसाठा वाढला आहे. काल दिवसभरामध्ये घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस झालेला आहे. त्यामध्ये खिरेश्वरला 74 मिलीमीटर, भीमाशंकर या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर चासकमान आणि त्यानंतर उजनीला या पावसाचा फायदा होतो. त्या भीमाशंकरला 174 मिलीमीटर, खंडाळ्याला सुद्धा पाऊस जो आहे तो तुफान झालेला आहे. हा 158 मिलीमीटर इतका पाऊस झाला. त्याचबरोबर उजनीच्या वर असलेल्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा काल दिवसभरामध्ये चांगला पाऊस झालाय. भामा, आस्केर, पवना, टेमघर, कासारसाई, चासकमान, आंध्रा, वडिवळे या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा काल दिवसभरामध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळेच उजनीच्या वरील जी धरणं आहेत तिथे असाच पाऊस बरसत राहिला तर 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने ती धरणं भरतील आणि त्यानंतर त्या धरणामधून उजनीच्या दिशेने मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सोडला जाऊ शकतो आणि त्यानंतर उजनीचा पाणीसाठासुद्धा वाढणार आहे.